जीवन जगण्याची इच्छा तर सगळ्यालाच होत नसते, कारण की कोणाच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे ना, प्रत्येक सेकंदमध्ये आणि प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये काहीतरी वाईट वेळ चाललेली आहे. लग्न झालेला माणूस बी पस्तावतो आणि लग्न न झालेला माणूस बी पस्तावतो. मी विचारलेलं आहे भरपूर जणांना. लग्न होऊन 4-5 वर्ष झाली, विचारलं की बा कसं चालू आहे, काय चालू आहे, लग्नाच्या आधी बरं होतं का, आता लई चांगलं होतं म्हणे बाबा लग्नाच्या आधी. आता काय करता, लग्न तर करण्याचे नाही तर मग फोर्स. लग्न ते म्हण आहे ना, ती कोणती तरी लग्न शादी लड्डू, शादी के बाद भी खाए तो पछताए, शादी के पहिले खाए तो पछताए, अशी गोष्ट आहे म्हणे ती काहीतरी. त्याच्यामुळं मग ते सांगतात की लाईफमध्ये माणसाला आहे ना, कोणत्याच परिस्थितीतून ना पळायला नाही पाहिजे. जी परिस्थिती आपल्या पुढे येईल ना, त्या परिस्थितीत सामोरं जाणं आपलं भाग्य आहे. भाग आहेच आहे, पण कोणत्या गोष्टीमध्ये काय आपल्याला करायला पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला लय मोठा विचार करून करण्याच्या गरजेच्या आहेत. मान्य आहे मला की आता लग्न जुळत नाही आहे खूप जणांचे आणि सगळे होत नाही, पण मडपड केल्यापेक्षा एखादा उद्योजक जर चालू केला, समजा आता टायराचे पंक्चर काढायचे शिका ना हो. लाज कोणाला वाटते माहिती का, ज्यांना काही करायची गरज नाही त्यांना. मनात खूप विचार येतात, दिवसभरात शेकडो विचार येतात. मी आता संध्याकाळी 2-4 दिवसानंतर हा व्यवसाय चालू करणार आहे, ह्यो व्यवसाय मी आता चालू करणार आहे, आणि ह्यो व्यवसाय मी आता इतका पुढे नेऊन घालणार आहे की आपले दिवस बघण्यासाठी सोन्याचे दिवस येतील, असा विचार करणारे लय मोठे जण आहेत. संध्याकाळी घरी आल्या तर त्यांना लाज लय वाटते ते व्यवसाय करायला. खूप व्यवसाय म्हणजे गावात व्यवसाय जर करायचा असला तर कोणी काय करतात, कोंबड्या पाळतात, कोंबड्या आणतात. कोंबड्या नसल्या तर मग दुसरा व्यवसाय, टपरी गिपरी समजा काहीतरी असा छोटा मोठा व्यवसाय त्याच्या मनात येतो असतो आणि येणं स्वाभाविक आहे. मित्रांनो, कोणताच व्यवसाय कमी नाही आहे. तुम्ही तुमच्या मनात कोणता बी व्यवसाय घेतला असेल ना, कोणताच व्यवसाय करू नका. तुम्हाला मी एक व्यवसाय सांगतो, तो व्यवसाय करा. तो व्यवसाय जर केला तुम्ही, तुमची लाज शरम गिरम सगळी चुलीत जाती. तो व्यवसाय करा. मी म्हणत नाही आहे तो अनुभवासाठी करा, फक्त अनुभव येण्यासाठी करा, फक्त पैशासाठी करू नका. तुमचा छोटं गाव असेल तर ते तरी बी करा. तुम्हाला मी एक टाकी सांगेन, पाण्याची टाकी असते आपली बारकी छोटी टाकी, त्याच्यात 10 लिटर पाणी बसलं पाहिजे दिवसभरात म्हणजे. आणि एक छोटं डबं घ्यायचं, डब्यामध्ये काय करायचं, तुम्हाला गोड पाणी घ्यायचं आहे, चिंचाचं पाणी म्हणतो आपण त्याला, चिंचाचं पाणी, गोड पाणी. पाणीपुरीचा धंदा मी तुम्हाला सांगून राहिलेलो आहे, पाणीपुरी डिटेल सगळी सांगत आहे मी इथं. मित्रांनो, काय करायचं माहिती का, सगळं एकट्ठे करायचं मटेरियल. 90 रुपयात 400 पाणीपुरी तुम्हाला भेटून जातात. तुम्ही एका जणाला पाणीपुरी किती विकता, 6 पाणीपुरी विकता. एका जणाला 6 पाणीपुरी विकता ना, तो एक काम करायचा, त्याच्यात ज्या खराब होईल त्या पपड्या राहतात का नाही, त्या सगळ्या, आणि 90 रुपयाचे स्पेशल पपडी त्यासाठी आणायचं. 2-2 पपड्या द्यायच्या सगळ्याला. स्वभाव माणसाचा चांगला असला पाहिजे, कोणताही धंदा कमी नसतो. मित्रांनो, तुम्हाला अनुभव यासाठी आणि सगळं हे करायसाठी तुम्हाला सांगू राहिलो मी. तुम्हाला याच्यात कमीत कमी 400 ते 500 रुपये रोज तुम्हाला कमवला येतो. जे लोक म्हणतात ना की मला आता आज संध्याकाळीपासून मला व्यवसाय चालू करायचा आहे, तो हा व्यवसाय चालू करा, याला काही जास्त भांडवलाची गरज लागत नाही आहे. तुम्ही आपले टेबल घेऊ शकता तात्पुरता, आणि आपल्या नातेवाईका पुढं आपले जे कणीस असन, आपल्या सगळ्यात जवळचे लोक, त्यांच्या देखत हा व्यवसाय करून दाखवा. तुमच्या लाज शरम हया सगळं विसरून जासान आणि हा व्यवसाय करायला लागसान. कारण की ह्या व्यवसायामध्ये खूप माणसाला पॉझिटिव्हिटी आणि एनर्जीची गरज असते. मित्रांनो, हा मी व्यवसाय तुम्हाला काय करायचा सांगू राहिलो, कारण की याच्यामध्ये भांडवलची काही गरज लागत नाही आहे आणि हा साधा आणि सोपा व्यवसाय आहे. एक पाणीपुरी घ्यायची आपली, त्यात गोड पाणी टाकायचं, त्यात ते पाणी टाकायचं, ते दुसरं, आणि दोन्ही मिळून 6 पाणीपुरी मोजायच्या, झाले 10 रुपये तुमचे तयार. 10 रुपये तुमचे तयार झाले, याचा अर्थ तुमचा असा आहे की तुमचा व्यवसाय चालू झाला. हळूहळू तुम्ही वाढू शकता. याच्यामध्ये परफेक्ट झाले, दुसरा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला याच्यातून लय मोठे पैसे भेटतील, तुम्ही दुसरा व्यवसाय चालू करू शकता. तात्पुरतं चालू करायसाठी तुम्हाला हा व्यवसाय मी सांगितलेला आहे. दुसरा व्यवसाय मित्रांनो तुम्ही चालू करू शकता. मित्रांनो, काही बी करा, टायराचं पंक्चर काढायला जा, त्याला म्हणा बापा मी 5-6 दिवस तुमच्या दिवशी फुकट काम करतो म्हणा, आम्हाला फक्त चुकलं तर मला सांगाय, असं तसं सांगून बोलून तुम्हाला 100 त्यानं तुम्हाला दिवसभरचे असे 100-200 रुपये जर दिले तरी घ्यायचा.
पण शिकणं आवश्यक आहे. मला शिकणं आवश्यक आहे म्हणून मी इथं काम करून राहिलो आहे. मला लाज शरम काही घेणं देणं नाही आहे या गोष्टीचं. आणि मी आज या गोष्टी जे करत आहे त्या गोष्टी करताना मला माझं उद्याचं भविष्यही दिसत आहे. मित्रांनो, एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही 2 वर्ष जर मेहनत केली, तुमचा येणारा काळ जो आहे ना, तो बघण्यासाठी तुम्हाला लोक असे टाईम मागतील. टाईम सर तुमचा टाईम आहे का? अरे असा दिवस आणा की एक दिवस आपली आई, आपले बाबा, आपले शेजारी बसलेले आहेत. एक गाडी घ्या, स्कॉर्पिओ नावाची गाडी आहे, धिंगाणा करून टाका गावात बंद्या. कोणाच्या बापाची हिंमत नाही स्कॉर्पिओ गाडी घ्यायची. आहे हिंमत, असं नाही आहे की हिंमत नाही म्हणून कोणाची. आपली कामयाबी आणि आपलं चरण हे तिथपर्यंत जायचं आहे जिथपर्यंत की कोणाचे पाय पसरत नाही आहे. आणि ती म्हण खोटी आहे, ती म्हण खोटी करून दाखवायची आपल्याला. चादर पाहून पाय पसरावचे, पहिली चादर मोठी करून घ्या. मला काय वाटतं माहिती का, चादरीवर राखेल टाकायचं आणि राखेल टाकून जी चादर बाहेर ठेवून द्यायची आणि तिच्याला पेटून द्यायचं. चादरच राहणार नाही, मग पाय कशाला पसरवायचे. जिथपर्यंत पाय पसरण तिथपर्यंत पसरावा. खर्च इतका करा की तो खर्च तुम्हाला भागवण्यासाठी. तुम्हाला एक गोष्ट आज मी लाखाची एक गोष्ट एक सांगतो, ती गोष्ट तुमच्या खूप कामी येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये खूप कामी येणार ती गोष्ट. मित्रांनो, कसं असते ना, स्कॉर्पिओ गाडी काळी आहे, स्कॉर्पिओ गाडी काळी आहे आणि तिला बघणाऱ्याची नजर बी काळी असते. तिच्यामुळे तिला नजर लागत नसते. त्याच्यामुळे ती गाडी घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदलाव आणायची गरज आहे आणि ते बदलाव तुम्हाला आता आणण्याचे आवश्यक आहे. ह्या बदलावात तुम्हाला काय काय करणं आवश्यक आहे. तुम्हाला एखादा उद्योजक, कोणताही उद्योजक व्हा, त्याला 2 वर्ष टाईम द्या, त्याला वाढवा, तोच करत न करावं. खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगायच्या, पण आता टाईम उरायला आहे खूप सारा. ती गोष्ट तुम्हाला सांगतो मी आता. जेव्हा तुमची कमाई 10 रुपये होईल ना, तेव्हा 1 रुपया खर्चायचा. जेव्हा 100 रुपये कमाई होईल ना, तेव्हा 10 रुपये खर्चायचे. आणि दिवसभरचे ज्या दिवशी तुम्ही 1000 रुपये कमावसान त्या दिवशी तुम्हाला 100 रुपये खर्चायची परवानगी भेटेल. तर ही गोष्ट माझी लक्षात ठेवा. कोणी बी आलतू फालतू तुमचा मित्र जर भेटला तर त्याला चहा पाजताना 5 रुपयाचा 10 रुपयाचा वडापाव गिडापाव खाऊ घालताना जरा विचार करत जा, आपली कमाई किती आहे आणि आपण काय करत आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचार करून करत जा. तुम्हाला तुमचा दिवस शुभ जाओ आणि भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.